अहो वकील आमच्या इथून पक्षकार आमचे 70 किलोमीटर जायचे. हे स्वतः वकील आहेत. रामराजे साहेब स्वतः वकील आहेत. सभापती होते. मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त मोठी खुर्ची त्यांना होती. पण कधी फलटणला सेशन कार्यालय कधी सेशन कोर्ट कधी मंजूर करू शकलं नाही. सेशन कोर्ट आम्ही मंजूर केलं, दिवाणी न्यायालय मंजूर केलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं प्रशस्त असं या ठिकाणी नवीन कोर्टाची इमारत सुद्धा आम्हाला मंजूर करून द्यायचं त्यांनी प्रॉमिस केलं. ताई आम्ही सगळ्याला सर्व धर्म समभाव धरून चालतो. गेले 10 वर्ष झाली फलटण शहराची दिवाळी असू किंवा फलटण शहरामध्ये ईद असू, ईदला सुद्धा भारतीय जनता पार्टीतनं प्रत्येक घरामध्ये दूध जातं. दिवाळी 21,000 कुटुंबाला फलटण शहराच्या दिवाळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही फलटण शहराची दिवाळी वर्षानुवर्ष करतो. मला महिलांना प्रश्न, दिवाळी आली की नाही तुमच्या घरी? रामराजे आणि त्यांच्या कुटुंबाकडनं कधी रुपया तरी आला ना? 20,000 सायकली आम्ही मुलींना दिल्या. 20,000 सायकली फलटण शहरामधल्या मुलींना 20,000 सायकली आम्ही दिल्या. आणि ते सायकली त्या ठिकाणी पार्किंग, त्यांच्या शाळा आहेत, सायकली पार्किंगला 500 रुपये भाडं घेतात. दातृत्व तर काय नाही, पण आम्ही दिलेल्या फुकट सायकली लावायला सुद्धा ते त्यांच्याकडनं गरीब मुलींकडनं भाडं घेतात. ही फलटणची दुरावस्था. मला आपल्याला सर्वांना सांगायचं की फलटण हे विकासाच्या दिशेने निघाले. शमशेरदादांना त्या ठिकाणी मगाशी जयाभाऊ म्हटले की 24/7 काम करणारा, या ठिकाणी 20 वर्ष प्रदीर्घ अनुभव असणारा शमशेरदादा या ठिकाणी नगरपालिकेला उभा आहे. या विरोधात ज्यांना रामराजांनी तिकीट दिलंय त्यांना नगरपालिका का महानगरपालिकाही माहीत नाही. फॉर्म भरल्यानंतर सांगतात फलटण महानगरपालिका आहे आणि फॉर्म भरून बाहेर आल्या सांगतात मी फलटणचा राजा आहे. दोन्ही गोष्ट, कधी कुठलाही माणूस इलेक्शनला उभं राहिल्यानंतर मी सांगत नाही मी तुमचा मालक आहे, मी तुमचा याव आहे. मग आल्या आल्या ते त्यांनी सांगितलं. नगरसेवक जेव्हा झाले त्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांचे नगरसेवक रद्द करावा म्हणून याचिका झाली. याचिका आजही कलेक्टर साहेबांच्याकडे पेंडिंग आहे. कधीही नगरपालिकेला आले नाही. माझ्यापेक्षा वय जास्त आहे. यांच्या सर्व संस्था मोडकळीत निघाल्या. यांची बँक आहे ती पतसंस्थेला चालवायला दिली. दूध संघ आमचा फलटणचा सहकारी होता, त्याचा निलाव झाला. फलटण श्रीराम सहकारी कारखाना होता, तो इचलकरंजीला चालवायला दिला. खरेदी विक्री संघ फलटणचा गायब झाला. फलटणमधल्या सगळ्या सहकारी संस्था यांनी मोडीत काढल्या. आणि जे दुसरे करतायत, ज्या ठिकाणी इचलकरंजीवाला कारखाना चालवतोय त्याच्या जीवावर हे टाळावा जातात की आम्ही काम करतो म्हणून. तुमच्याकडनं, तुमच्या मुलांकडनं कुठलीही संस्था नीट चालली नाही. तुम्ही ज्या आजी आजोबांचं नाव घेताय, मालोजीराजांचं नाव घेताय, का हो मालोजीराजे बँकेची वाट लागली? आम्ही आमच्या वडिलांच्या नावाने या ठिकाणी साखर कारखाना चालू केला. रामराजे साहेब तुम्ही माझ्या वडिलांच्या बद्दल बोलायचं तुम्हाला अधिकार नाही. तुमचे वडील एक भाई घेऊन या ठिकाणी उपळेकर मंदिरामध्ये 20 वर्ष बघत होते. दुसऱ्याच्या घरातून त्यांना डबा येत होता, माहिती आहे तुम्हाला? त्यांच्या बिचाऱ्या वडिलांच्यासाठी त्यांना भाई बदलता आली नाही. 20 वर्ष एकच कोट फलटण शहराच्या लोकांनी बघितलं. बरोबर आहे ना? बुरुगले सर आहेत, रामभाऊ आहेत, या ठिकाणी विलासराव आहेत, बरोबर आहे? बिचाऱ्याला घरचं जेवण कधी मिळालं नाही. ही अवस्था रामराजे त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या वडिलांची. वडिलांच्या प्रेमाबद्दल बोलू नका. आम्ही वडिलांच्या नावाने साखर कारखाना निर्माण करून दाखवला. आमच्या 2 भावांच्या बाबतीत बोलायचा अधिकारच नाही. आमचं नातं हे रक्तापेक्षा घट्ट आहे. तुमच्याच घरातलं काय असेल ती नीट जरा सावरा. 2 महिन्यापूर्वी तुमच्या घरात एक भावाच्या पोराने एकमेकाच्या अंगावर दगडफेक केली. हे फलटण शहराला सगळ्यांना माहिती. आणि कुठला सुसंस्कृतपणा! फलटण यांच्या घरामध्ये एका गुंडाने एकाच्या कोथळात बाहेर काढला घरात रामराजेसमोर. एवढे गुंडे फलटण शहराला माहिती आहे ना. कोथळा बाहेर काढला, रक्ताचा सडा घरात बाहेर पडला, तरी यांना सुसंस्कृतपणा आमकय आम्ही सगळ्या फलटणमधले गुंड. किती गुंडांना तिकीट दिली फलटणमधली? मी उद्या 18 तारखेला यादी वाचून दाखवतो फलटणमधल्या किती गुंडांना यांनी तिकीट दिली. तुम्ही काय सुसंस्कृतपणा दडपशाहीचं बोलताय? या ठिकाणी फलटण शहरामध्ये महिला भगिनींना ज्या विमानतळावर आज फिरायला जात आहे ते विमानतळ सुद्धा तुम्ही या ठिकाणी मागितलं होतं. 8-15 दिवसापूर्वी ते केस हरले आणि विमानतळ देवाभावनी जी केस लढवली होती, आता विमानतळ हे महाराष्ट्र सरकारच्या मार्गे झालं. नाही तर ह्या माझ्या महिला भगिनी जिथं फिरायला जातात ती विमानतळ सुद्धा या कुटुंबाने मागितलं होतं. एक सुद्धा ओपन स्पेस फलटणमध्ये शिल्लक ठेवली नाही.
अहो टॉयलेट तुम्हाला बांधता आलं नाही, टॉयलेट जिथे टॉयलेट बांधली होती लोकांकडनं पैसे घेऊन ते टॉयलेट सुद्धा तुम्ही पाडून टाकू. एक सुद्धा खाजगी भूखंड या ठिकाणी ठेवला नाही. जे आरक्षण होते ती आरक्षण उठवली. फलटण शहरामध्ये तुम्ही क्रीडांगण केलं नाही, तारांगण केलं नाही, उद्यानं नाहीत, स्टेडियम नाही. केलं जरी काय 30 वर्ष दुसऱ्या खोट्या केसेस करायच्या, दुसऱ्याला अडचणीत आणायचं, दुसऱ्याची बदनामी करायची, जिल्ह्यात प्रत्येक नेत्याला बदनाम करायचं काम रामरावांनी केलं. त्यामुळे 30 वर्षानंतर फलटणची अवस्था ही आज आपल्याला बघायला. बारामती आपल्या गावून पुढे गेलं. अहो बारामती फलटणचा रस्ता यांना करता आला नाही. गुडघ्यापेक्षा जास्त खड्डे होते. गडकरी साहेबांना या ठिकाणी आणून त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं. आता दहिवडी फलटणच्या रस्त्याचं सुद्धा काम चालू केलं. एक रस्ता रामराजे करू शकले नाहीत. एक आदरकी रस्ता केला का, पंढरपूर रस्ता केला का, दहिवडी रस्ता केला. आणि मी सांगतोय त्याच्या माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे, त्याच्याकडे माझ्याकडे पत्र आहे. तुम्ही एक रस्ता केलेला दाखवा. रस्ता करू शकले नाहीत, गटारं बांधू शकले नाहीत, शौचालय बांधू शकले नाहीत, करोनामध्ये लोकांना सहाय्य करू शकले नाहीत. एखादा गोरगरीब त्यांच्याकडे दवाखान्याचं बिल कमी करायला कधी खिशातनं हात घालून रुपया दिला नाही. मग आज तुम्हाला या ठिकाणी स्वतःच्या त्यांची लढाई जी आहे ना ताई, ती फलटणच्या विकासाची नाही आहे. स्वतःच्या वारसदारावर परत खुर्चीवर बसवायची लढाई आहे. 30 वर्ष रामराजे सुद्धा नगराध्यक्ष होते. रामराजेंचे भाऊ सुद्धा नगराध्यक्ष होते. कुटुंबातले सगळे त्या ठिकाणी होते. आणि असं असताना सुद्धा त्यांच्या बहीण सुद्धा त्या ठिकाणी नगरसेविका होत्या. पुत्र सुद्धा त्यांचा नगरसेवक होता. असं असताना न करता येणारा विकास आज केवळ पैशाच्या जीवावर, दहशतीच्या जीवावर, लोकांना धमक्या देतात की तुमची आम्ही घरं पाडू. 10 नंबरमध्ये धमकी दिली, मंगळवारपेठेत धमकी दिली, मलठाणमध्ये झोपडपट्टीवाल्यांना धमकी दिली की घरं पाडू. तुमच्या फलटणकरांना मी शब्द देतो की रणजित निंबाळकर जिवंत असंच तोपर्यंत एकाही घरावर तुम्हाला हात लावणार नाही. आणि यांच्याकडे घरं जे म्हणतात ना घरं पाडू, ह्या सगळ्या जागा नगरपालिकेच्या मालकीच्या, सगळ्यांचे सातबारे प्रत्येकाला उद्या झेरॉक्स काढून घरी पोच करणार आहे. घर पाडायला म्हणून कोणी आलं तर माझ्या महिलांना, माझ्या भगिनींना माझी विनंती, घरात लाटणं तर असतं, यांना लाटण्याने सोडून काढा. घर पाडायला आले धमक्या कोणाच्या खायचं काय कारण नाही. जागा शासनाची आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ येतोय. त्यांना विनंती करणार आहे देवाभाऊंना की या माझ्या गोरगरिबांच्या झोपडपट्ट्या त्या ठिकाणी चांगल्या इमारतीमध्ये परिवर्तित करून द्या. शासनाच्या झोपडपट्टी निर्माण राबवून करा. गरिबांचं सुद्धा बघायचंय, श्रीमंतांचं सुद्धा बघायचंय, मध्यमवर्गीयांचं बघायचंय, आजोबांचं सुद्धा बघायचंय, नातवाचं सुद्धा बघायचंय आणि माझ्या लाडक्या बहिणींचं, माझ्या लाडक्या मुलींचं सुद्धा बघायचंय. चारही बाजूने सगळ्यांचं आपल्याला बघावं लागणार. मुलींच्यासाठी चांगल्या आधुनिक जिम, चांगल्या प्रशिक्षक, चांगल्या प्रकारचे स्विमिंग पूल या ठिकाणी उभं राहिले पाहिजे. चांगल्या प्रकारचे सिनेमागृह या ठिकाणी आले पाहिजे. चांगले रेस्टॉरंट आले पाहिजे. माणसं चांगली आली, काम करणारी माणसं चांगली आली की फलटण शहर सुधारून दाखवतो. हा रणजित नाईक निंबाळकरचा तुम्हाला शब्द. येणाऱ्या 5 वर्षात बारामतीच्या बरोबरीने फलटण शहराला घेऊन जायची जबाबदारी मी घेतली आहे. तुमचा आशीर्वाद येणाऱ्या 20 तारखेला जिथं घड्याळ आहे तिथं घड्याळ, जिथं कमळ आहे तिथं कमळ आणि नगराध्यक्षाला संसद भवनाच्या पाठीमागं कुटुंब म्हणून असून द्या. आपण एक कुटुंब म्हणून या ठिकाणी ही नगरपालिका आपण लढवतोय. मला विधानसभेला आमदार साहेबांना 74%, मला लोकसभेला जवळपास 76% मतदान दिलेले. तीच परंपरा आपल्याला या ठिकाणी नगरपालिकेला द्यायची. 6 वेळा त्यांना नगरपालिका दिली, 1 वेळ फक्त नगरपालिका आमच्या ताब्यात द्या, एवढीच विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.